शिवसेना के नांदेड़ जिला सदर भुजंग पाटिल को एहतजाज के दौरान जदोकोब करने के खिलाफ शिवसेना ने मोर्चा खोल दिया है। मराठा तंजीमों के एहतजाज के दौरान शिवसेना नांदेड़ जिला सदर भुजंग पाटिल पुलिस की लाठीचार्ज का शिकार हुए थे। अपने लीडर के खिलाफ हुई इस कार्रवाई से शिवसेना कारकुन बरहम है। शिवसेना के लीडरों और कारकुनों ने इस ज़िमन में एक मीटिंग मुनक्किद की। मीटिंग के बाद एक एहतजाजी रैली निकाली गई। शिवाजी नगर ब्रिज पर रास्ता रोको एहतजाज भी किया गया। एहतजाज में रुकने असेंबली हेमंत पाटिल, सुभाष साबने, नागेश पाटिल आष्टीकर और शिवसेना के आला कायदीन मौजूद थे। एहतजाजियों ने एक वफ्द की शक्ल में जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम भी दिया, जिसमें जिला सदर को जदोकोब करने वालों के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। गेल्या 8 दिवसापासून नांदेड शहरामध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय भुजंग पाटील तिथे गेले असताना पोलीस अधीक्षकांसमोर कमांडोंनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आहे। कारण म्हणजे त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नव्हता, ते बसलेले होते रस्त्यावरती आणि अशा वेळेस निशस्त्र माणसावर काही कारण नसताना लाठीचार्ज करणं आणि तेही पोलीस अधीक्षकांसमोर ही अतिशय निषेधार्ह अशी बाब आहे। या घटनेचा निषेध म्हणून गेल्या 3 तासापासून शिवसेनेचे मराठवाड्याचे आमचे प्रतोद सन्माननीय आमदार सुभाषजी साबणे साहेब, आमचे हदगावचे आमदार सन्माननीय नागेशदादा पाटील आणि आम्ही तिन्ही आमदार व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी नांदेड दादरा इथं आम्ही गेल्या 3 तासापासून अतिशय शांततापूर्व मार्गाने हा रास्ता रोको केलेला आहे। माननीय उद्धवजींच्या कानावर सुद्धा ही गोष्ट काल रात्रीच टाकण्यात आलेली आहे। गृहमंत्र्यांचा स्वतःहून काल फोन आलेला होता आणि त्यांनी दखल घेऊन IG दर्जाचा अधिकारी श्री मिश्रा साहेब यांना इथं या चौकशीसाठी दाखल केलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं आज नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा मटका याचं साम्राज्य चालू झालं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दरोडेखोर इथं हैदोस घालतायत, घरफोड्या होत आहेत। याच्याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि राजकीय कार्यकर्त्यांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले चाललेत। आंदोलकांवर सुद्धा अत्याचार केले चाललेत। आंदोलकांवरचे सुद्धा गुन्हे परत घेतले पाहिजे हे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचं मागणं आहे आणि हे सरकार दरबारी आम्ही मांडणार आहोत। पोलीस अधीक्षकांच्या समोर एका जिल्हा प्रमुखाला मारहाण होणं ही अतिशय गंभीर आणि चुकीची गोष्ट आहे। याची गंभीर दखल आमच्या गृहराज्यमंत्री श्री केसरकर साहेबांनी घेतलेली आहे आणि जर अशा पद्धतीची मारहाण पोलीस अधीक्षक जर करत असतील, त्यांच्या समोर करत असतील, तर त्यांची सुद्धा या जिल्ह्यातून बदली झाली पाहिजे आणि इथल्या अवैध धंद्यांना आवर घातल्या गेल्या पाहिजे। केवळ पोलीस अधीक्षक स्वतः एकटे नॉन करप्ट असून चालणार नाही, परंतु चालणार नाही तर पूर्ण पोलीस दल हे नॉन करप्ट असलं पाहिजे। ते स्वतः नॉन करप्ट जरी असतील तरी धंदे इथले सगळे चालू आहेत, त्याच्यावर कुठेतरी आवर घातला पाहिजे। अशा पद्धतीने जिल्हा प्रमुखाला मारहाण म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला मारहाण आहे। सत्तेतल्या जिल्हा प्रमुखावर अशा पद्धतीचा जर अत्याचार कोणाच्या इशाऱ्यावर होत असेल तर हा शिवसेना खपून घेतला जाणार नाही। जाणीवपूर्वक घडला असं वाटतं? हा 100% जाणीवपूर्वक घडलेला आहे। कारण या मराठा मोर्चाच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी कोणीही आमदार गेले नाहीत, केवळ शिवसेनेचे आमदार गेलेले आहेत आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या मोर्चामध्ये सहभागी होतो। त्याच्यावरती जाणीवपूर्वक अशा पद्धतीने लाठीचार्ज करण्याच्या पाठीमागे मोठं राजकीय षडयंत्र आहे।